आपल्या वादग्रस्त विधानामुळे अनेकदा वादात अडकलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अधिवेशनात सभागृहातच मोबाईलवर रम्मी खेळत डाव रचल्याचं पाहायला मिळत होतं। तो व्हिडिओ समोर आलेला होता। यानंतर पुन्हा एकदा कृषी मंत्री कोकाटे नव्या वादात सापडलेले आहेत। आमदार रोहित पवार यांनी खरं तर शेअर केलेला होता हा व्हिडिओ आणि त्यानंतर कोकाटेंवर टीकेची झोड उठली। यानंतर कोकाटेंनी आपण सभागृहात गेम खेळत नव्हतो तर ती YouTube पाहताना जाहिरात आलेली होती असं म्हणत सारवासारव करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। तर गेम खेळलो तर वाव ग काय असा दुसरा सवालही यावर ते उपस्थित करतायत। या सगळ्या घटनेनंतर आज कोकाटे पत्रकार परिषद घेतील, त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कोकाटे आज काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाणार आहोत आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, खरं तर माणिकराव कोकाटे यांचा तो व्हिडिओ समोर आल्यानंतर, रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या केवळ त्या व्हिडिओचीच चर्चा होत नाहीये, तर या अगोदर त्यांनी केलेल्या शेतकऱ्यांसंदर्भातल्या विविध वक्तव्यावर, विविध विधानांवर देखील चर्चा होतीये, त्याची देखील गोळाबेरीज मांडली जातीये। पण काल तो व्हिडिओ समोर आल्यानंतर, काल परवा तो व्हिडिओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली होती। आता या सगळ्या घडामोडींनंतर आज कोकाटेंची पत्रकार परिषद होतीये। नेमकं कोकाटेंच्या मनात काय आहे जे या पत्रकार परिषदेतून महाराष्ट्राला पाहायला मिळेल? अगदी खरं आहे लागवी। खरं तर कृषी मंत्र्याचा पदभार स्वीकारून अवघे 7 महिने झालेले। डिसेंबरमध्ये त्यांनी हा पदभार स्वीकारलेला होता आणि आता जुलै चालू आहे। मात्र या 7 महिन्यांच्या कालावधीमध्ये जर आपण बघितलं असेल तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची सातत्याने येणारी वादग्रस्त विधाने खरं तर ही शेतकऱ्यांसह विरोधकांनी देखील उचलून धरलेली होती। शेतकऱ्यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केलेली होती। एक ना एक त्यांनी अशी विधाने केलेली होती आणि आता त्यांचा सभागृहाच्या पवित्र समजल्या जाणाऱ्या विधिमंडळाच्या सभागृहात रम्मी खेळतानाचा व्हिडिओ खरं तर रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केलेला होता आणि त्यावर टीकेची जी झोड आहे ती उठलेली होती। विरोधकांनी थेट राजीनाम्याची मागणी केलेली। त्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत आहे। पत्रकार परिषदेतून ते आपली भूमिका काय स्पष्ट करणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र काल जर आपण बघितलं तर अजित पवार यांनी देखील माणिकराव कोकाटे यांच्याशी संवाद साधलेला आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या गोष्टीवर खेद व्यक्त केलेला आहे। जरी जाहिरात असेल की पण पवित्र सभागृहामध्ये जी काही गोष्ट झालेली ती भूषणावं नये अशा पद्धतीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करून एक प्रकारे नाराजी व्यक्त केलेली। त्याच्यामुळे आजच्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। माणिकराव कोकाटे नेमकी काय भूमिका घेणार, याच्यावर स्पष्टीकरण देणार की माफीनामा देणार का राजीनामा देणार असा जो प्रश्न आहे तो आता सध्या तरी उपस्थित झालेला। मात्र विरोधकांकडून महत्त्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी केलेला आहे। विरोधकांनी कृषी मंत्री माफीनामा देणार की राजीनामा देणार हा मुद्दा आता उपस्थित होतोय, कारण दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर नाराजी व्यक्त केल्याचं आता कळतंय। नाराजी त्यांनी जाहीरपणे व्यक्त केलेली आहे। या सगळ्या घडामोडीनंतर दादांचा काही कृषी मंत्र्यांना फोन वगैरे आलाय का, या सगळ्या संदर्भात काही कानउघडणी झाली आहे का, याचे काही संकेत पोहोचतात का, पडद्यामागे काय घडतंय? नक्कीच लागवी। खरं तर कालच अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि त्याच्यानंतरच या पत्रकार परिषदेचे जे आयोजन आहे ते करण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये काय संवाद झाला हे जरी अद्याप कळालेलं नसलं तरी मात्र सूत्रांच्या माहितीनुसार खरं तर अजित पवार यांनी देखील माणिकराव कोकाटे यांची जी आहे ती कानउघाडणी केली आहे, कारण सातत्याने होणारी वादग्रस्त विधाने हे सरकारला अडचणीत आणण्यात येत आहे। त्यामुळे बोलताना जरा खबरदारी घ्यावी असे स्पष्टोक्ती जी आहे ती अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्याशी दिलेली। त्यामुळे एकूणच जर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये माणिकराव कोकाटे यांची भूमिका ही फार महत्त्वाची असणार आहे। त्या आपल्या पत्रकार परिषदेतून काय भूमिका मांडतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी अगदी। त्यामुळे माफीनामा मांडतायत की राजीनामा देतायत याकडे आता महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या आहेत। तुर्तास धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।